टोटल 3500 सभासदांचे साधारणतः वर्षाला 50 लाख रुपये ह्या लोकांनी तोटा केलेला आहे. श्री राजश्री शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांनी गडिंग्लज तालुका कुक्कुटपालन निवडणुकीत चांगलेच वर्चस्व ठेवले आहे. आज गडिंग्लज शहरात प्रचारात देखील त्यांना उत्तम असा प्रतिसाद पाहावयास मिळत आहे. याच अनुषंगाने काही उमेदवारांची संवाद साधून आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी. कुक्कुटपालन पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे. अवघे 2च दिवस मतदानाला बाकी आहेत आणि दोन्ही पॅनलकडून आपल्या प्रचाराचा जोर वाढवलेला आहे. आपल्यासोबत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री राजश्री शाहू परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी त्यांची ह्या निवडणुकीत संदर्भात काय भूमिका आहे. आपल्यासोबत सध्या संदीप चव्हाण सर आहेत. सर काय सांगाल, काय दृष्टिकोन ठेवून तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहे? गडिंग्लज तालुका कुक्कुटपालन संस्था पंचवार्षिक निवडणूक 2025-30 या संस्थेचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि त्याच्यानंतर आम्हासारख्या सर्वसामान्य व्यक्तींना, सहकारात काम करणाऱ्या व्यक्तींना आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली व बाजीराव ओडगे काकांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आम्हाला संधी मिळत आहे. या निमित्ताने आम्ही सहकारातली काही मूलभूत जी तत्त्वे असतात त्या तत्त्वांच्याबद्दल आम्ही बोलणार आहोत. एक तर या संस्थेची इलेक्शन होऊन आज 20 वर्ष झाली. आज ह्या 20 वर्षामध्ये या संस्थेची एकही वार्षिक सर्वसाधारण सभा यांनी या लोकांनी घेतलेली नाही आहे. जो त्या संस्थेच्या सभासदांना, मग ती अंडी असू देत किंवा पक्षी असू देत, अंडी आज 8 रुपयाला मार्केटमध्ये त्या अंड्याची किंमत आहे, ती 4 रुपयाला आज आपल्याला मिळाली, सभासदांना मिळाली असती. अशी एका अंड्याची किंमत 30 अंडी आपण देतो सभासदांना. वर्षाचे असे प्रत्येक सभासदांचे 1440 प्रमाणे म्हणजे टोटल 3500 सभासदांचे साधारणतः वर्षाला 50 लाख रुपये ह्या लोकांनी तोटा केलेला आहे. तसेच आत्ता ह्या इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर होण्याआधी ह्यांनी आपले पै पाहुणे नातलग ह्यांचे सभासद वाढवण्याचं गौड बंगाल काय हे आजही आम्हाला समजलेलं नाही आहे. तुम्ही संस्था चांगली चालवली आहे असं लोकांना सांगत आहात, मग तुम्ही काय केलात हे तुमच्या लोकांना आमच्या सभासदांना कधी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, आजच्या घडीला ती संस्था चालवण्यास दिलेली आहे. ह्या सभासदांच्या कोणत्याही हिताचा विचार न करता आज आम्ही आमच्या पॅनेलचे नेतृत्व आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आमच्या संस्थेला निधी असू देत अथवा संस्था सक्षमीकरणासाठी ही संस्था सभासदांच्या मालकीची राहावी यासाठी आमचा नक्की 100% प्रयत्न असेल. आणि आता आमच्या सभासदांच्या गाठीभेटी होत असताना सभासदांची एकच इच्छा आहे की बाबा आम्हाला जे संस्थेकडून जे लाभांश मिळतात, लाभांश म्हणजे काय की बाबा आम्हाला अंडी आणि कोंबडी ते फक्त मिळावे आणि ही संस्था आमच्या सभासदांच्या मालकीची राहावी. आज बरेचसे आरोप प्रत्यारोप चालू आहेत, त्या विषयाबद्दल मला जायचं नाही, पण ही संस्था, आमचा एकच प्रयत्न असेल की ही संस्था सभासदांच्याच मालकीची राहावी, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. मागील आठवडाभर तुम्ही सर्व सभासदांना भेटत आहेत, भेटीगाठी घेत आहेत, नेमक्या काय प्रतिक्रिया येत आहेत सभासदांकडून? आम्ही जवळपास 4 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सभासदांच्या गाठीभेटी आमच्या पूर्ण झाल्या आहेत आणि आता आम्ही गडिंग्लज शहरामध्ये आलो आहोत. सभासदांच्या आमच्या पॅनेलला खूप चांगला प्रतिसाद आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे म्हणावं लागेल. कारण आत्ता ह्या संस्थेचं नक्की आम्ही हीच जोपासणार हे सभासदांना कळलेलं आहे. आणि येत्या रविवारी मी सभासदांना आवाहन करतो की येत्या रविवारी 11 तारखेला सकाळी 8 ते 4 या वेळेत आमच्या राजश्री शाहू परिवर्तन विकास आघाडीला कबशी या चिन्हावर शिक्का मारून त्यांनी प्रचंड मताने विजय करावं आणि आम्हाला नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, मी नम्र विनंती करतो. धन्यवाद.